नमस्कार मित्रांनो, विनायक वागचुरे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री निमित्त मी, संदीप, आदित्य आणि भूमी, ऋतू आम्ही सगळे 5 जण चाललोय कुठं बाळेश्वरला. तर नक्कीच भरपूर दिवसांपासून जवळपास आहे ते 30 किलोमीटर आहे इथून. आम्ही पहिले जायचो जेव्हा शाळेत होतो तेव्हा गेलतो, पण त्यानंतर लग्न झाल्यानंतर पण गेलतो, पण आता भरपूर दिवसानंतर आपली गाडी आल्यापासून पहिल्यांदा चाललं. त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, दोघं आले, या दोघी आल्या, परत ते गेले, काहीतरी राहिलं काही नाही त्यांचं. काय नव्हतं, मोबाईल राहिला असेल ना भूमीचा. अगं बाई ग बाई, बम बम बोले. चलायचं का ऋतू मग? नाही तर ढोल बिल घेऊन येतो. चालू आहे व्हिडिओ. हा, बाय बाय बाय. मग मम्मी, तुम्हाला महाशिवरात्रीची सगळ्यांना शुभेच्छा. ओके, चला चला बसा लवकर आता. मग येऊ मम्मी. हो या. तर मित्रांनो, आता आम्ही आहे, हा माझी केस बघा ही वहिनी अशी वरडते. तर आता आम्ही आहे कुठे माहिती आहे तुम्हाला? आता आम्ही आहे चन्नापुरे घाटात. हो, हा घाट पहिले पलीकडून होता, आता अलीकडून झालाय. त्या साईडने होता पहिले, बघा दिसतं का त्या साईडनी. आणि खूप मस्त असा रस्ता झालेला आहे. बघा तिघ जण मागे कशी बसले एकदम. हॅलो, कशा आहात तुम्ही? मस्त. आई सप्तशृंगी माते की जय. हा, कुठे इथे आहे ना एक मंदिर आहे बरं का, इथे वरती सप्तशृंगी मातेचा फोटो आहे. मस्त घाट बनवला. मस्त. या घाटाचं काम करताना विनायक या घाटात नाही, या जे पुढचा घाट नाही का, तो कोणता, घारगावचा. हा भाऊ, त्या घारगावच्या घाटात मी वाघ बघितला, बिबट्या बघितला होता. बिबट्या बघितलं होतं वय. मी, सागर आणि श्रेय, आम्ही 3 जण गाडीवरती होतो. हा आणि गेला. बघा, काय घाई आहे बाबा. अरे याने इंडिकेटर नाही दिलं. ओ इकडे फिरा, इकडे घ्या ना कॅमेरा. त्याला थोडं फिरव बरं, त्याला सांगतो मी. दादा इंडिकेटर देतो ना. आमच्या परिवाराकडून, माझ्या व माझ्या परिवाराकडून तुम्हाला शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे भाऊजींनी मला पूर्ण चेंबून टाकले. भाऊजींना आमच्या जागा एवढी लागते ना, बघा मला एवढी जागा, एवढी जागा, एवढी मला थोडीशी काहीतरी जास्त. तुम्हाला जागा होत नसेल तर कंटेनर मध्ये बसून घ्या. बघा बघा, गुजरात गाडी जा रही है, गुजरात. नाही त्यांना असं बसायचं नाही, एकदम साहेबासारखं आरामात. या दोघीला खिडक्या पाहिजे ना, या दोघीला खिडक्या पाहिजे ना, मग मी पण असाच बसणार. हा बरोबर आहे. मी फोर्स केला नव्हता, भाऊजींनी मला स्वतःहून खिडकी दिलेली. तो बाबा पाहिला का, त्याला काही घेणं देणं नव्हतं भाऊ. कसं चाललं होतं पाहिलं का तो? इंडिकेटर नाही, काय नाही. इंडिकेटर तरी देत जा. याच्यानं पुरी घाटात नाही ना, हा घाट लय खतरनाक आहे बरं. हे बघा बघा, भरपूर मोठा घाट. काही इंडिकेटर देते नाही, काही देते नाही. लय खतरनाक. आमचे साहेब इंडिकेटर खेळ चालले डायरेक्ट. आमचे साहेब लय खतरनाक आहे. म्हणजे नाही, तू इंडिकेटर बरोबर दिले, मी असं बोलतोय. मी तुला चुकीचं नाही बोललो. बघा या आधी हसल्यानंतर नाही ना, माझा बंदच करायचं होतं ना आता. हा इकडून इकडे घेतल्यानंतर बंद करणार ना. बघा, सदर वाघ फिरत आहे ते बघा. विनू आमचे मोटरसायकलचे इंडिकेटर चालू ठेवतो हा फक्त, बाकी इथं कान चालू आहे. हा, इथं वाचतं ना काय. वेस्पाचे इंडिकेटर चालू असते कंटिन्यू. इंडिकेटर इंडिकेटर वा वा. जीप माझी ड्री झाली. ड्री झाली रे, ड्री झाली बाबा. तर चला यार, मला मी कधीच बघितलेलं नाहीये. मला मी पहिल्यांदाच झाली. बाळेश्वरला नाही गेले अजून भूमी. लग्न झाल्यापासून एकदाच गेले होते बाळेश्वरला. मला बाळेश्वर म्हणजे पावसात गेलो माहिती का? हा, श्रावण मध्ये गेलो होतो आम्ही. बघितलं लाईव्ह दिसतंय कसा बोजा टाकू राहिले. लाईव्ह कॅमेरा ऑन. आणि बाळेश्वर मला असं वाटत होतं खांडगावलाच आहे. कपारेश्वर मंदिर वाटत होतो. हा, कपारेश्वर मंदिर वाटत होतं. सध्या आहे ना आमच्या घरात तोत्री अशी वळवळ करते काय नाही. माहिती सध्या जी ते शेंडे आमचे लहानपणी तोडले होते का मोठ्यापणी तोडले गेले, हेच आम्हाला कळून नाही राहिलं. मी तुम्हाला वाटतो मी एवढा हुशार आहे, मी एवढा हुशार नाही. संदीप इथून दिसलं रे. पाणी घ्यायचं कोणाला वाटतं हे सांगा. काय? बरं, उपवास कोणाकोणाचा हात वर करा. उपास, माझा पण उपास आहे. या गाडीत बसलेल्या प्रत्येकाचा उपवास आहे. मम्मींचा पण आहे, मामांचा पण आहे. आमच्या घरात स्पेशल आज काही स्पेशल नाही, पाणी घ्यायचे. पाणी बॉटल. पाणी बॉटल घ्यायची आहे म्हणून म्हणे आज काही उपवास आहे, स्पेशल. आज काय स्पेशल. हा,
सुट्टे पैसे माझ्या बर्थडेला आपण या हॉटेल ऑनलाईन मार नाही तिथूनच ऑनलाईन मारू स्वस्तात आपल्याला टर्न घ्यायचा घाट चढल्या चढलेला की तसा टर्न येतो बघा. श्री क्षेत्र बाळेश्वर येथे सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे. क्षेत्रच म्हणलं मी बरोबर बोललो बरं का. बरोबर बोललो नाही ना मी. हा हे नुसतं माझ्या चुका काढायला आहे. मस्त इथून आता सरळ जायचंय. इथून जवळ आपण इकडे आल्यानंतर एसटीने उतरायचं. हा एसटीने उतरायचं. मग इकडून नाव लय काय काय लय बेकार एसटी वाले दिवसच भारी असं गप. एसटी वाले दिवस पण चांगले होते. हे दिवस पण चांगले. फक्त एसटी वाले दिवसामध्ये आमच्याकडे पैसे नसायचे. इथं डॉक्टर यायचे. इथंच पुढे हॉस्टेलला होतो आम्ही. खिचडी खायची का? खिचडी आता वरती जाऊन खाऊ ना. आलो आम्ही. बनवलंच नाही आम्ही घरी खिचडी बनवली नाही कारण प्रत्येक मंदिरात खिचडी असते. थांबले मला लय त्रास हो राहिला. आम्ही सगळ्या मंदिरात जाणार आहे. हा काय तुम्ही बघता आम्ही मी तर खिचडी खायसाठी झालो पण भाऊजी असं नका बोलू. म्हणजे खिचडी एक नंबर असते भाऊ. मला आवडत मस्त. असं तेलकट नाही तुलकट नाही मस्त भारी. आम्ही तेलकट बनवतो म्हणून ते खात नाहीत. हा. कधीच नाही खाल्ली त्यांनी. एक दाणा सुद्धा कधी खात नाही आमचे भाऊजी खिचडीचा. 2 डबे घेऊन जातो. 2 नाही 3 तेच ना आमच्या भाऊजी अजिबात काहीच खात नाही. कळलं काहीतरी सिरियस विषय घ्या जरा. तुम्हाला माहिती का नाही तर भूमी पहिल्यांदा झाली या रस्त्याला. तुला महाशिवरात्रीच्या खूप वेळच्या भूमी पण जरा 2 मिनिटं ऐकून घे. ओके हे बघ ह्यो जो रस्ता आहे का या रस्त्याने आम्ही पायी चालायचो. हा. लोकांना गाड्याला हात करू पुढे जायचो. हे बघा इकडे पाय पाय चालले तसे आम्ही पाय पाय चालवायचो. आणि आम्ही म्हणजे घरी यायचं म्हटलं ना किंवा घरून इकडे आलो ना तरी पायी यायचो. काय रे संदीप खरं आहे की नाही? लय अवघड मजा होतं. यायची ना. मजा नव्हती. येत लहानपण हाल वेगळं होतं व्हायचं. का? लहानपण वेगळं होतं. इकडून जे चालून दर चालत निघायचो. गाडी भेटली तर भेटली. हा, गाडी भेटली तर भेटली नाही तर नाही भेटली. गाडी भेटली तर भेटली नाही तर चला हा. पायी. विनायक भाऊ इथला सीन आठवतो का तुला? मग आठवतो ना. बघा कसं काय विसरलो. इथून आमची शाळा आहे ना 2 किलोमीटर राहायची. दिसतो बघा तुम्हाला? श्री बाळेश्वर प्राथमिक विद्यालय नाही इथून आम्ही सरळ असं निघायचो. वा, भाऊजी मराठी बाराकडे शिका तुम्ही. हो मला मराठी प्राथमिक नाही प्राथमिक मग त्यांनी चुकीचे बोलून राहिले. त्यांना असं वाटतं मला शाळेचे दिवस आठवले ना. सर, मला येत नाही का? धप्पाटा देतील, धप्पाटा तुम्हाला. आज द्या सरांनी मी झपाटा मॅडम आहे. दिवस. ए लपाड असं काय बोलायचं? मी मॅडम आहे. ए वेडा. नाही मॅडम मी हुशार झालो आता. नाही खरंच या रस्त्याने आम्ही पूर्ण असं पायी जायचो होतो. लय आम्ही बाळेश्वरला सुद्धा पायी जायचो पहिले. आणि आमच्या भाऊजींनी भरपूर हॉस्टेलवरून बस संगमनेरला आलेले. जिथे बस उतरली असं सांगितलं ना तिथून पासून भरपूर लांब आलेलो आहे. मलाच ऐकून कस तरी वाटून राहिले. मजाक मस्तीचं ओके पण मला सिरियसली कस तरी वाटते का खूप लांब एवढं लांब पायी चालले. मॅडमनी नाही हॉस्टेलमध्ये राहिले ना. जाऊ द्या सोडून. मित्रांनो खरंच शाळेचे दिवस आठवले. कारण की आम्ही शाळेत असंच पायी जायचो नाही का. हा असेच पायी जायचो. या आश्रम मधले हे आश्रम मधले होते. असंच पायी जायचं सगळं आठवतंय असं. भाऊजी नातेवाईक दिसून राहिले. ते बघा मंदिर देखो मंदिर. तुम्ही हॉस्टेलला नाही राहिले ना ऋतुभूमी? राहिलो ना. रूम वर राहिले मी हॉस्टेलला नाही. नाही हॉस्टेलला पण राहिले आणि रूम वर पण राहिले. पण त्यावेळेस तुला समजत होतं? हा समजत होतं मला. आम्हाला मी समजत भरपूर नव्हतं, मोठी आम्ही होते. होतो. माझी खूप इच्छा होती हॉस्टेल. आम्ही ग्रुप करून जायचो 15. ऋतुवाहिनीची खूप इच्छा होती पण ऋतुवाहिनीला कोणी हॉस्टेलला टाकलंच नाही आहे ना. कारण की ऋतुवाहिनी पहिल्यापासून चल तुला रिमांड होमला आणि मी टाकतो. पण म्हणजे माझी इच्छा नव्हती अजिबात हॉस्टेलला जायची तरी मला बळच टाकलेली हॉस्टेल. पण हॉस्टेलने कटाळून काढून टाकला. म्हणजे घरच्यांनी कटाळून हॉस्टेलला टाकला. हॉस्टेलच्यांनी कटाळून घरी पाठवून दिलं. घरी पाठवून दिलं लग्न केलं. आता लग्न करून मीच कटाळून जाते येते. हे लय खरं बोलली आज शिवरात्री मी दिवशी. गरीबाई आहे. बाळेश्वरला आले. बघा हिलरी बघा. तो रस्ता इकडे निघायचा बरं का वहिनी. हा तर मित्रांनो आम्ही गाडी पार्किंग केली तिकडे पाठीमागं. कोणी पाहुणे आहेत का पोलिसांची? यांना कसं काय सोडलं वरती? वरती जाऊन देत नाही गाडी घेऊन.
म्हणून मग आम्ही तिकडेच पार्किंग केली. जाऊ दे, सोडू द्या कोणाला, कोण असेल वरचे कार्यकर्ते. काय म्हणते होती भूमी? कामाचे असतील काहीतरी. हा. तुम्हीकडे बघता आणि काय म्हणते होते. थोडीशी गणमन होती, कारण की मी असा व्हिडिओ काढतोय ना, असा व्हिडिओ काढतोय रे. बरोबर आहे. गाईज कट्टी. तर मित्रांनो आता आलोय आम्ही पण हा लय दिवसांचा चालली. बापरे बाप. संदीप पण बघा. भूमी इकडे 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 वेट. काय करू. आलोय आम्ही, जवळ आलोय. नॉनस्टॉप आलो ना, त्यामुळे एवढं दम लागला. कुठून आलोय बघा, नॉनस्टॉप. तिथून तर चढलोय. इथून खालून चालू झालं ते. कोण पडलं त्यातलं ते अवघड दिसलं. शेवटच्या पायरीला येऊन पडत त्या पोरं. झालं. गाडीत पाणी घेऊन ठेवलंय मागाशी. गाडीत घेऊन ठेवलंय, सोबत नाही घेतलं. सोबत काय कोण नेणार होतं बॉटल? तेच ना. इथं मला चला काय रोजच बोजा आता चढला. वरती जातो आम्ही. तर मित्रांनो आता मस्त पैकी दर्शन झालेलं आहे आपलं. गर्दी भरपूर होती तरी पण दर्शन झालं एकदम मस्त टाकाटाक मध्ये. बघा ऋतू इथे आहे. आता खिचडी होता का मार घ्या लवकर, आहे का नाही? खिचडी खाऊन घेऊ मस्त पैकी. खिचडीचे एवढं कौतुक केलं त्याला सारखे खाऊ वाटतं. आणि मस्त एक खिचडी घेतली सगळ्यांनी. महाप्रसादाचा लाभ घ्यायला तुम्ही पण. मला खिचडी कमी झाली. कमी दिली, परत जाऊन घेऊन ये. मग खाऊन झाली नाही, कमी दिली. जाऊन घेऊन ये. तर मित्रांनो हे मस्तपैकी मंदिर आहे, एकदम मस्त दर्शन झालंय. आता ऋतून ते इकडे काय बघतात ते काही माहिती नाही मला. आज दर्शन तर झालंय आपलं. आता 1 किलो बांगड्या घेऊन राहिले. हा आणि आमच्या फोनला आहे ना अजिबात नेटवर्क नाही, पण चुकी झाली आपली बरं का, लय मोठी. आम्ही जिओचं सिम कार्ड नाही आणलं. जिओचं सिम कार्डचा विषय नाही रे संदीप. माथे पे तरी को रखू काय. अरे कॅश घेऊन यायला पाहिजे होती, कॅश नसती कायम खिशात. कॅश घेऊन आम्ही आलेलो नाही. तर मित्रांनो फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे. अशा प्रकारे काय म्हणते ऋतू? आता जस्ट आम्ही घरी आलेलो आहे. हा, तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायचं अजिबात विसरू नका. बाय बाय.